बरं मंडळी, नाटक तर चालू आहेच. आता आप्पा मागून येतीलच. तोवर तुम्ही समद्यांनी मला फॉलो करा की आपल्या इंस्टाग्रामवर. माझा ID आहे शिरप्या_रॉयल माणूस. तेवढं आपल्या रीलला आणि पोस्टला बी लाईक करा बर का. अय अय मुस्कडे, अरे इथं चाललंय काय? तू त्यांच्यासोबत बोलतोय काय? काय ध्यान आहे का नाही? अहो नाही आप्पा, मी असंच आपलं प्रमोशन करू आणि थोडेसे फॉलोअर्स वाढू म्हटलं. आप्पा तुम्ही बी असाल की इंस्टावर, करा ना मला बी फॉलो. अय नाही रे, मी नाही बाबा असलं कुठं पण. इंस्टाग्राम आणि ते सगळ्यांनी वेडा घातलाय, तुम्हाला समजेस नाही. अक्षय त्या जिंजीच्या वेड्याप्रमाणेच. जिंजीचा वेडा आणि आम्हाला इंस्टाग्रामचा वेडा. आप्पा काय समजलं नाही बरं का मला. अरे या मोबाईलने तुम्ही आजकालची पोरं पार खुळी झालीत. तुम्ही कामधंदे सोडून नुसतं तेच पाहत असते. अरे पोटा पाण्याचं बघत चला की पहिले, मग बघा किती मोबाईल. त्या मोबाईलमध्ये तुम्ही अडकलेच समजी. म्हणूनच म्हटलं अगदी त्या जिंजीच्या वेड्यावानी. वय आप्पा, त्या मोबाईलचा अतिरेक नकोच. आजपासून त्याचा नाद नाहीच. पण आप्पा ते जिंजीचा वेडा त्याचं काय? अरे राजाराम महाराजांपाठोपाठ तारा राणी साहेब बी पोचले की जिंजीला. तिथं राहून त्यांनी जिंजीला स्वराज्याची नवी राजधानी घोषित केली. नवी राजधानी किल्ले जिंजी? वय, या स्वराज्याची तिसरी राजधानी किल्ले जिंजी. तिथं राहून महाराजांनी आणि राणी साहेबांनी नवी फौज जमवली, नवी माणसं जोडली. पण नेमकं तवा त्या जुल्फिकार खानाचा वेडा पडला की राजधानीला. आता राजधानीला वेडा मंगो? होय, अरे पण राजधानी काय सोपी नव्हती ती. 7 वर्ष आपल्या मराठ्यांनी तो वेडा लढवला. अरे आपल्या महाराजांनी एका दिवसात जिंजीचा किल्ला जिंकलेला. पण या मुघलांना 7 वर्ष झाली, इंचभर बी जागा घेता आली नाही. जे शिवबांना जमलं ते कोणास मी जमत नसतं या. ते तर आहेच बघा. आता 7 वर्षानंतर स्वराज्यात परत जायची वेळ आली, तेव्हा राणीसाहेब आणि महाराजांनी त्या खानाला असलं येड्यात काढलं आणि सुटले की सुखरूप बाहेर वेड्यातून. महाराज, 7 वर्ष होत आली. तो जुल्फिकार खान जिंजीला वेढा देऊन आहे. त्याच्याशी अजून किती दिवस संघर्ष करणार? आपण जो कारभार बसविला आहे, जी फौज उभी केली आहे, तिचा आता मूळ स्वराज्यात जाऊन वापर करण्याची वेळ आली आहे. होय, 7 वर्ष हा जिंजी किल्ला आपल्या अभेद्य सह्याद्रीप्रमाणे खंबीर उभा आहे. परंतु आता आपल्याला मूळ स्वराज्य जवळ करणे गरजेचे आहे. आपल्या मासाहेबांना, बाळराजांना त्या औरंग्याने कैद केले आहे. त्यांना व आपल्या जनतेला देखील त्या औरंग्याच्या कचाट्यातून मुक्त करायची योग्य वेळ आली आहे. होय महाराज, आणि आता किल्ल्यावरची रसद देखील संपत चालली आहे. आणि महाराज, आपली राजधानी, आता प्रश्न राजधानीचा आहे. होय, आम्ही ही परिस्थिती जाणतो. हा जिंजीचा वेढा फोडून स्वराज्य गाठण्याची योजना आम्ही तारांच्या मदतीने बनवली आहे. कसली योजना महाराज? आम्हासही समजून सांगावी. पंत, खानाचे सैन्य अफाट. आपण त्याच्याशी थेट युद्ध केले तर नुकसान आपलेच. म्हणून आपण त्या जुल्फिकार खानाचा अभ्यास करून त्याला पत्र व्यवहारामध्ये खेळवत ठेवून योग्य दिवशी हा किल्ला सोडायचा. परंतु जिंजी हा केवळ एक किल्ला नसून सद्यस्थितीला स्वराज्याची राजधानी आहे. आणि जर पुन्हा एकदा राजधानीच शत्रूच्या ताब्यात सापडली तर रयतेचे, सैन्याचे मनोबळ तर ढासळणार नाही ना? मुळीच नाही पंत. आपण जिंजीचा किल्ला हाराकिरी पत्कारू नाही तर मुत्सद्देगिरी वापरून देत आहोत. आपल्या माणसांसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक पाऊल मागे आलो तर त्यात गैर काय? तो जुल्फिकार खान आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांवर, गोरगरीब रयतेवर अत्याचार करीत आहे. ही रयत म्हणजे शिवदौलत. या शिवदौलतीचे रक्षण करणे हेच आपले परम कर्तव्य असले पाहिजे. मग त्यासाठी एक किल्ला द्यावा लागला तरी काय हरकत आहे? पण हे साध्य कसे करायचे? प्रल्हाद पंत, तुम्ही जुल्फिकार खानास शाही नजराने हिरेजडित वस्तू भेट म्हणून पाठवित राहा.
आम्ही लवकरच त्याला शरण येऊ असे सांगून त्याला आणखीन काही दिवस खेळवत राहावे. आज ना उद्या आपण त्याला हा किल्ला देऊ या आशेने तो नक्कीच गाफील राहील. जी महाराज. पंत अमात्य, आपण किल्ल्याच्या गुप्त मार्गाने किल्ल्यावर असेल तेवढी रसद, असेल तेवढा तोफगोळा खाली करा. किल्ला सोडताना धान्याचा एक कणही शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्यावी. होय, खानास असे झुलवत ठेवले तर तो गाफीलही राहील आणि किल्ल्यावरची रसद खाली केल्याने जेव्हा शत्रूच्या ताब्यात किल्ला जाईल तेव्हा त्यांना खाण्यासाठी एक कणही मिळणार नाही. वा महाराज, राणी साहेब, काय सुरेख योजना आहे ही. मुत्सद्देगिरीने राजकारण कसे खेळावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही योजना आहे. खरोखरच महाराज, आपण शिवपुत्र व राणी साहेब, आपण शिवस्नुषा शोभत आहात. क्या हुआ अब्बूजान, आप इतने परेशान क्यों दिख रहे हैं? बात ही ऐसी है जीनत बेटा, हमने उस काफर राजा राम के पीछे अपने मुकर्रब खां को भेजा. उसे गिरफ्तार करने के लिए बड़ी फौज दी, लेकिन उन मरहट्टों ने क्या हाल कर दिया मुकर्रब खां का देखा ही होगा आपने. पता नहीं अब आगे कौन सी पहाड़ी में छुप गया होगा वो राजा राम. रायगढ़ तो हमने जीत लिया, लेकिन वो काफर और उसकी बीवी तारा बच के भाग निकले. बादशाह सलामत का इकबाल बुलंद हो. अरे खामोश, तंग आ गए हैं हम ये सुन के. इकबाल बुलंद हो, इकबाल बुलंद हो. कब होगा हमारा इकबाल बुलंद? कब मिट जाएंगे ये मरहट्टे? वो जाएंगे तभी हमारा इकबाल बुलंद होगा. जहापना, वैसे खबर बुरी है. अरे सुनाओ. जब से इस दक्खन में आए हैं तब से हम यही सुनते आए हैं कि एक बुरी खबर है, एक बुरी खबर है. क्या हमारा कोई और सरदार मारा गया या फिर उन मरहट्टों ने कोई और किला जीत लिया? जी, वो सिवा का दूसरा बच्चा राजाराम और उसकी बीवी स्वराज से दूर जिंजी के किले पर जा पहुंचे. क्या क्या बक रहे हो बेवकूफ? तुम पूरे होश में तो हो ना? हमारी फौज के इतने सारे पहरों के बावजूद भी वो 20 साल का बच्चा इतनी दूर जिंजी के किले पे कैसे जा पहुंचा? हमने मरहट्टों के सारे दुश्मन, चाहे वो पुर्तगीज हो या फिरंगी, सबको खबर कर दी थी कि जहां भी ये राजा राम दिख जाए उसे दबोचा जाए. फिर भी वो कैसे किसी के नजर में नहीं आया? बस यही नहीं हुजूर, बल्कि उसने जिंजी के किले को स्वराज की, मराठों की नई राजधानी घोषित कर दी है. या खुदा, एक 20 साल के बच्चे ने पूरी मुगलिया सल्तनत को मात दे दी. क्या हम इतने कमजोर हो गए हैं? हमने पहले रायगढ़ कब्जे में लिया, लेकिन देखो हमने इधर रायगढ़ क्या जीत लिया, ये काफर वहां नीचे जिंजी में अपना घर बसा लिए. क्या हम ऐसे ही सारी जिंदगी इनके पीछे यहां से वहां भागते रहेंगे? हम तंग आ चुके हैं. अब्बूजान, अब शांत हो जाइए, अपनी सेहत का ख्याल रखिए. एक न एक दिन ये राजाराम आपकी कैद में आ ही जाएगा. नहीं जीनत बेटा, नहीं. ये मरहट्टे हवा की तरह होते हैं. एक बार हाथ से छूट गए तो इन्हें पकड़ना बहुत मुश्किल होता है. वो शिवाजी भी ऐसे ही हमारी आंखों में धूल डालकर भागा था. वैसे ही ये राजा राम अब हमारी सारी फौज को मूर्ख बना के जिंजी भाग गया. अगर उस वक्त रायगढ़ का पहरा सख्ती से दिया गया होता तो राजा राम रायगढ़ से भागता ही नहीं. वजीर आजम कहाँ है? क्या हुआ बादशाह सलामत, बड़ी जल्दी में बुला लिया आपने? वजीर आजम,
उस जुल्फिकार खान ने रायगढ़ की मुहिम के वक्त ठीक से अपनी जिम्मेदारी निभाई होती तो आज ये राजा राम हमारा सिरदर्द नहीं बनता। उसने रायगढ़ तो जीत लिया मगर स्वराज के छत्रपति को पकड़ नहीं पाया। माफ़ कीजिए हुजूर, मगर जुल्फ़िकार खान और हमारी फ़ौज ने पूरी कोशिश की थी। बावजूद इसके वो राजा राम और वो तारा कैसे भाग निकले हमें पता ही नहीं चला। खामोश वजीर आजम, कब तक अपने सरदारों की गलती छुपाओगे? रे 7 साल हो गए थे, क्या कर रहे हैं इतने दिन? हम चाहते हैं कि जैसे जुल्फिकार खान ने रायगढ़ से संभा और उसकी बीवी बच्चों को कैद कर लिया था, वैसे ही उस राजा राम को कैद कर ले आए। मगर याद रहे वजीर आजम, जुल्फिकार खां को कह दो कि आलमगीर को अब शिकस्त बर्दाश्त नहीं होगी। बहुत परेशान कर रखा है इन मरहट्टों ने, अब उन्हें खत्म करना ही होगा। जितनी मदद चाहिए, जितनी सेना, तोहफे, हाथी, घोड़े चाहिए, वो सब दिया जाएगा। उस राजा राम को कैद करना ही पड़ेगा।